नमस्कार, मी काजल घडलिंग. हा माझा मुलगा आहे. आत्ता 2 वर्ष कंप्लीट झालेत. तो 1 महिन्याचा होता तेव्हा त्याला अचानक म्हणजे रात्री खूप त्रास झाला, रडला तो आणि सकाळी अचानक त्याला डावे हात आणि डावे पाय शेक करू लागलेला. तेव्हा डॉक्टरांकडे आमच्या गावी जे होते त्यांच्याकडे नेलं. त्यांनी सांगितलं की फिट्स आहे म्हणून. मग तिथे ॲडमिट केल्यानंतर कळालं की इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याचा HB ड्रॉप झालाय आणि ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालं. CT स्कॅन करायला सांगितलं तेव्हा. मग त्याच्यात कळालं की हे झालंय, ब्लिडिंग झालेलं आहे ब्रेनमध्ये. मग तिथून मोठ्या हॉस्पिटलला आम्हाला हलवण्यात आलं. त्याच्यामध्ये 3 दिवस तो मशीनवरती होता. 4-5 दिवसात त्याचे फिट्स कंट्रोलमध्ये आले. त्याने नंतर ऑब्झर्व केलं की तो पूर्ण येल्लोविश पडलेला आहे आणि त्याची क्ले सारखी होते. तेव्हा मग त्यांनी आम्हाला हिपॅटॉलॉजिस्टचा रेफरन्स करावा लागेल म्हणून सांगितलं. मग तेव्हा आम्हाला पांडे सरांचा रेफरन्स घ्यायला सांगितलेला. मग तेव्हा आम्ही पांडे सरांना भेटलो तिथे. सरांनी पुढच्या ट्रीटमेंटसाठी आम्हाला इकडं पुण्याला यायला सांगितलं. पुण्यामध्ये आल्यावर बाळाची बायोप्सी करण्यात आली आणि बायोप्सीमध्ये कळालं की बाळाला लिव्हरचा आजार आहे. त्याच्यानंतर हळूहळू तो आजार म्हणजे पुढे वाढत जाईल आणि त्याला लिव्हरचे कॉम्प्लिकेशन होतील आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची गरज पडू शकते असं सरांनी त्या बायोप्सी रिपोर्टवरती पुढं निदान सांगितलं. नमस्कार, मी सुयोग घडलिंग. ज्यावेळी आम्हाला समजलं की लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागणार आहे त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की मी मुलाला प्रेमापोटी लिव्हर डोनेट करणार आहे. मग त्यासाठी आम्ही डॉक्टर स्नेहवर्धन पांडे सरांकडून सर्व माहिती घेतली आणि त्या टेस्ट करून घेतल्या डोनरच्या. नंतर आम्हाला ऑपरेशनसाठी सांगण्यात आलं, तारीख वगैरे ठरली आणि हॉस्पिटल आणि सर्व स्टाफने आणि डॉक्टरांनी आम्हाला सर्व काही आवश्यक ती मदत केली आणि नंतर त्याची सर्जरी व्यवस्थित झाली आणि त्याच्यानंतर आता तो नॉर्मल आहे आणि आम्ही फॉलोअपच्या टेस्ट आता घेत आहे आणि माझीही तब्येत चांगली आहे. मला कोणताही त्रास नाही डोनेट केल्यानंतर. आणि सात्विकची खूप छान प्रकारे प्रोग्रेस होत आहे. पांडे सर, बिपिन सर दोघांनी पण खूप छान आम्हाला एक्सप्लेन केलं आणि मेन म्हणजे त्या दोघांचं खूप छान कोऑर्डिनेशन आहे. दोघांच्यामध्ये खूप छान कोऑर्डिनेशन असल्यामुळे आम्हाला त्यांच्या दोघांची खूप मदत झाली. सात्विकचं पण म्हणजे हेल्थ खूप छान इम्प्रूव्ह होते आणि त्या दोघांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहवर्धन पांडे, पीडियाट्रिक हेपॅटॉलॉजिस्ट, ज्युपिटर हॉस्पिटल बाणेरला सध्या कार्यरत आहात. सात्विक माझ्याबरोबर मला वाटतं वयाचं पहिल्या-दुसऱ्या महिन्यापासून आहे आणि त्याला लिव्हरचं दुर्मिळ आजार आहे याची कल्पना आम्हाला 6 महिन्याचं वयाला कळालेलं. त्याची सगळी डिटेल तपासणी आपण केली आणि असं कळालं की त्याला लिव्हरचा एक असा आजार आहे ज्याच्यात मेडिकल मॅनेजमेंट फक्त तात्पुरती कंट्रोल करण्यात आपल्याला उपयोग होईल. जसं जसं त्याचं वय वाढायला लागलं त्याचं वजन वाढवायला प्रॉब्लेम व्हायला लागलं. त्याचं वजन वाढलं नाही आणि त्याला लिव्हर फेलियरमुळे पोर्टल हायपरटेन्शन आणि त्याचे रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागलं. तेव्हा मी त्याचे आईबाबांशी लिव्हर ट्रान्सप्लांटचं बद्दल बोललो आणि लकीली ते एवढे त्यांनी समजून घेतलं की आपल्या बाळाला काय आजार आहे आणि त्याचं काय ट्रीटमेंट आहे आणि डे 1 पासून ते लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल खूप पॉझिटिव्ह होते. वडील म्हणून त्याच्या बाबाचे डोनर वर्कअप चालू झालं. त्यांनी डोनर वर्कअप केलं. तोपर्यंत आम्ही सात्विकला मेडिकल मॅनेजमेंटवर स्टेबल ठेवलं. सगळ्या वर्कअप झाल्यानंतर आपण त्या दोघांचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन नंतर एवढं लहान बाळांचं ऑपरेशन सक्सेसफुल व्हायला फक्त एक माणूसचा रोल नसतो किंवा एक डॉक्टरांचा रोल नसतो. हे एक टीम एफर्ट असतो. ट्रान्सप्लांट सर्जन्स, हेपॅटॉलॉजिस्ट, पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर टीम, ट्रेन्ड स्टाफ नर्सेस, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि शॉर्टमध्ये बोललं तर पूर्ण हॉस्पिटलचं काही ना काही रोल असतं. सात्विकच्या केसमध्ये लकीली हे सगळं मिळून आम्हाला त्याच्यात
रिकव्हरीमध्ये खूप चांगलं यश प्राप्त झालं. आज त्याचं ट्रान्सप्लांटला ऑलमोस्ट 1.5 महिना झाला आहे आणि तो चांगलं खातोय पितोय, त्याचे रिपोर्ट्स बऱ्यापैकी नॉर्मल झाले आहे, तो रेग्युलर औषधं घेतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की त्याचे आई बाबा त्याची खूप चांगलं काळजी घेत आहेत. जसं मी आधी सांगितलं की या मुलांचं सक्सेस भेटायला एक टीम एफर्ट पाहिजे. आज भारतात लहान मुलांचे ट्रान्सप्लांट बऱ्यापैकी कॉमन झालं आहे, पण फरक काय की एवढ्या लहान बाळांचे ट्रान्सप्लांट करणारी टीम फार लिमिटेड आहेत आणि ट्रेन्ड स्टाफ, ट्रेन्ड डॉक्टर्स आणि एक्सपिरियन्स हॉस्पिटलची अजूनही फार कमी आहे. आम्हाला हे प्रसन्नता आहे की आपण सात्विकसाठी एवढं चांगलं करू शकलो आणि त्याचं परिवाराला फ्युचरसाठी ऑल द बेस्ट.